बुलेट ट्रेन सिरीजचा आजचा हा 6वा भाग। यामध्ये महाराष्ट्रातील 2 अशा शहरांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे, ज्यातील एक ठिकाण आहे विठुरायाची पंढरी म्हणून ओळखलं जातं, तर दुसरं म्हणजे टॉवेल्स आणि चादर या उद्योगासाठी ओळखलं जात आहे। आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणत्या ठिकाणांबद्दल बोलतेय, तर अर्थातच सोलापूर आणि पंढरपूर। मुंबई हैदराबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा जवळपास निश्चित झाला असून यामध्ये सोलापूर आणि पंढरपूर इथे या बुलेट ट्रेनची स्थानकं असणार असं देखील म्हटलं गेलंय। त्यामुळे आजचा व्हिडिओ बुलेट ट्रेन प्रकल्प सोलापूर आणि पंढरपूरसाठी कसा लाभदायक ठरणार याबद्दल आपण आज बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन अर्थात हाय स्पीड रेल कॉरिडॉर हा सुमारे 671 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे, ज्यातील सगळ्यात जास्त भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि तो सुमारे 457 किलोमीटरचा पट्टा असणार आहे। महाराष्ट्रातील जवळपास 9 स्थानकं असून त्यामध्ये पंढरपूर आणि सोलापूरचा देखील समावेश करण्यात आलाय। बरं, आपण सिरीज यासाठी सुरू केली कारण या माध्यमातून इतक्या कोट्यवधींच्या प्रकल्पाचा महाराष्ट्रातील नागरिकांना किती लाभ होईल हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतोय। विशेष म्हणजे हा मार्ग जो आहे तो रेल ॲटलासच्या नकाशामध्ये सुद्धा दाखवण्यात आल्याची चर्चा आहे। सोबतच जर हा प्रकल्प प्रत्यक्षामध्ये उतरला तर सगळ्यात आधी प्रचंड वेळेची बचत होणार आहे। म्हणजे मुंबई ते सोलापूर प्रवास अवघ्या 1.5 तासामध्ये होईल। पुणे ते सोलापूर प्रवास जो आहे तो 45 ते 55 मिनिटांमध्ये पूर्ण होईल आणि पुणे ते हैदराबाद 2 तासांपेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये गाठता येणार असा दावा केला जातोय, ज्यामुळे नोकरी व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना याचा प्रचंड फायदा होणार आहे। आता सगळ्यात आधी पंढरपूरला कसा फायदा होईल यावर बोलूयात आणि मग आपण सोलापूरकडे वळूयात। तर पंढरपूर म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे विठुरायाचा दरबार। लाखो वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं हे केंद्र म्हणजे पंढरपूर आहे। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो भाविक इथे येतात, मात्र इतर वेळी सुद्धा मुंबई किंवा पुण्यातून पंढरपूरला जाण्यासाठी अनेक तास खर्च करावे लागतात आणि त्यामुळे अनेक भाविक वर्षातून एकदाच दर्शनासाठी येतात। पण जर इथे बुलेट ट्रेन आली आणि इथे पंढरपूरला स्थानक मिळालं तर हे संपूर्ण चित्र कायमचं बदलून जाऊ शकतंय। मुंबईतील भाविक सकाळी घरातून निघून दुपारी विठुरायाचं दर्शन घेऊन संध्याकाळी पुन्हा आपल्या घरी सुद्धा पोहोचू शकणार आहे। पुण्यातील भाविकांसाठी तर पंढरपूर जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर येऊ शकते आणि त्यामुळे धार्मिक पर्यटनामध्ये मोठी वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। याचा सर्वात मोठा फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला होईल, तो असा की हॉटेल, लॉज, त्याचबरोबर भोजनालय, प्रसाद विक्रेते, स्थानिक दुकानदार, ट्रॅव्हलर्स, त्याचबरोबर व्यवसाय आणि इतर सेवा ज्या आहेत त्यांना मोठी चालना सुद्धा मिळू शकते। विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली तर हजारो स्थानिकांना सुद्धा रोजगाराच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात। पण खरी चर्चा सुरू आहे ती म्हणजे जमिनींची, कारण जिथे हायस्पीड रेल्वे स्टेशन उभं राहतं तिथल्या जमिनींच्या किमती झपाट्याने वाढतात। स्टेशन परिसरामध्ये नवीन टाउनशिप उभी राहते, हॉटेल्स त्याचबरोबर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे राहतात आणि निवासी प्रकल्प सुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ शकतात आणि त्यामुळे आजची शेत जमीन उद्या कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सुद्धा बनू शकते असं म्हटलं जातंय आणि म्हणूनच अनेक गुंतवणूकदारांचं लक्ष सुद्धा पंढरपूरकडे वळण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान आता आपण वळूयात सोलापूरकडे। तर सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांच्या सीमेजवळ असलेलं अत्यंत महत्त्वाचं शहर आहे। वस्त्र उद्योग, टॉवेल उद्योग, त्याचबरोबर कृषी प्रक्रिया आणि व्यापारासाठी सोलापूरची सुद्धा एक वेगळी ओळख आहे। मात्र आता बुलेट ट्रेनमुळे या शहराला विकासाची नवी संधी मिळू शकते। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जवळ स्वतंत्र बुलेट ट्रेन स्टेशन उभारण्याची शक्यता वर्तवली गेली आहे आणि हाच मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा सुद्धा मानला जातोय, कारण स्टेशन जिथे उभं राहतं तिथे विकासाची नवी केंद्र ही आपसुकच निर्माण होतात, नवीन रस्ते तयार होतात, नवनवीन उद्योग येतात, त्याचबरोबर निवासी प्रकल्प उभे राहतात आणि व्यावसायिक गुंतवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होते। दरम्यान मुंबई बंदराशी जलद संपर्क, पुण्याशी तासभराच्या आत कनेक्टिव्हिटी आणि हैदराबादच्या IT आणि फार्मा उद्योगांशी थेट जोडणी यामुळे सोलापूर गुंतवणूकदारांसाठी सुद्धा आकर्षक ठरू शकणार आहे। त्याचबरोबर लॉजिस्टिक, वेअर हाऊसिंग, उत्पादन उद्योग, त्याचबरोबर सेवा क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतोय। शिवाय शिक्षण क्षेत्राला सुद्धा याचा फायदा होणार आहे, कारण सोलापूरमधील विद्यार्थी पुणे, मुंबई किंवा हैदराबादमध्ये सहज जाऊ शकतील। उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील सहकार्य वाढेल, कौशल्याधारित रोजगाराच्या संधी वाढतील। आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा याचा मोठा परिणाम होऊ शकतो, कारण गंभीर रुग्णांना मुंबई किंवा पुण्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांपर्यंत
पर्यंत जलद पोहोचवता येऊ शकतंय। आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा हा वेळ अमूल्य ठरू शकणार आहे। पण या सगळ्या विकासाच्या चित्रामागे एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे जमीन अधिग्रहण। बुलेट ट्रेनसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी लागणार आहेत। रेल्वे मार्ग, स्थानके आणि इतर पायाभूत सुविधांसाठी सुद्धा शेकडो हजारो एकर जमीन अधिग्रहित केली जाऊ शकते। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाऊ शकतात। एकीकडे स्टेशन परिसरातील जमिनींचे भाव वाढून काही लोक आर्थिकदृष्ट्या लाभामध्ये राहतील, तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची जमीन थेट प्रकल्पामध्ये जाणार आहे त्यांच्यासाठी मोबदला, पुनर्वसन आणि भविष्यातील उपजीविका हे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे ठरू शकणार आहेत। आणि म्हणूनच मुंबई, पुणे, हैदराबाद बुलेट ट्रेन हा केवळ एक रेल्वे प्रकल्प नाहीये, तर हा पंढरपूर आणि सोलापूरच्या भवितव्याचा आता प्रश्न सुद्धा झालाय। त्यामुळे विठुरायाच्या नगरीला धार्मिक पर्यटनाचे नव पंख मिळणार का? सोलापूर महाराष्ट्रातील पुढचं औद्योगिक हब बनू शकतंय का? आणि स्टेशन परिसरातील जमीन सोन्याच्या भावामध्ये जातील का? आणि त्याचबरोबर विकासाच्या या शर्यतीमध्ये नेमका फायदा कुणाला होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्रकल्पाचा अंतिम आराखडा, जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच समोर येतील। मात्र एक गोष्ट नक्की, जर हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर पंढरपूर आणि सोलापूर या दोन्ही शहरांच्या इतिहासामध्ये एक मोठा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतोय। आणि त्यामुळे आपण आता यामध्ये नेमकं काय घडतंय हे पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा जाणून घेऊया। मात्र तुर्तास इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासोबत। मात्र तोपर्यंत तुम्ही असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।